नमस्कार. ॲडव्होकेट गुरु या ऑफिशियल चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट संदीप सोनवणे सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये जामीन अर्ज कसा करावा, जामीन अर्जात काय नमूद करावे, म्हणजेच माननीय न्यायालयात जामीन अर्जचे कामकाज, प्रत्यक्ष कामकाज कसे चालते याबाबत सविस्तर व बारकाईने माहिती घेणार आहोत. सदर व्हिडिओ नवीन वकील, लॉ स्टुडंट्स व इतरसाठी अतिशय उपयुक्त असून शेवटपर्यंत बघितल्यास नक्कीच फायदा होईल. आजचा व्हिडिओ नवीन वकील, लॉ स्टुडंट्स, लॉ ॲस्पायरंट व सर्व सामान्य जनतेच्या माहितीकरिता आहे. मित्र हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला या स्वरूपाचे व नवीन व्हिडिओ सतत व नियमित मिळणार आहे. चला तर आजच्या विषय जामीन अर्जाचे प्रत्यक्ष कामकाज कसे चालते, मेहरबान न्यायालयात कसे चालते याबाबतचा व्हिडिओला सुरुवात करूया. मित्र हो, गुन्हा घडल्यानंतर पोलीस FIR दाखल करून घेतात. गुन्ह्याचे दोन प्रकार असून एक बेलेबल ऑफेन्स जामीनपात्र गुन्हा व दुसरा नॉन बेलेबल ऑफेन्स अजामीनपात्र गुन्हा असे प्रकार आहेत. पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर संबंधित आरोपीस पकडून पुढील प्रक्रियेस सुरुवात करतात. परंतु कोणासही अटकेबाबत भीती असल्यास व अटक होणे नसल्यास माननीय सत्र न्यायालयात किंवा थेट उच्च न्यायालयात CRPC 1973 201974 कलम 438 अन्वये अटकपूर्व जामीन अर्ज करावा. गुन्हा हा जामीनपात्र बेलेबल ऑफेन्स असल्यास आरोपीस अटक न करता तात्काळ पोलीस ठाणे येथे पोलीस बेल बॉन्ड घेऊन मुक्त करतात. संबंधित पोलीस हे सदर आरोपीस माननीय न्यायालयात हजर राहण्याबाबत समज व ताकीद देतात. त्याप्रमाणे सदर आरोपी हे माननीय JMFC न्यायालय एक जामीनदार घेऊन योग्य त्या अटी व शर्तीवर मुक्त होतात. बेलेबल ऑफेन्स या शब्दाची व्याख्या डेफिनेशन सबसेक्शन A ऑफ सेक्शन 2 ऑफ CRPC मध्ये आहे. बेलेबल ऑफेन्स हे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 फर्स्ट शेड्यूलमध्ये नमूद आहे. नॉन बेलेबल ऑफेन्स हे मुख्य दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे जसे खून, दरोडा, रेप, NDPS केसेस अशा प्रकारचे असतात. हे अजामीनपात्र गुन्ह्यात FIR दाखल झाल्यानंतर संबंधित पोलीस हे आरोपीस तात्काळ अटक करतात. सदर आरोपीस अटक केल्यापासून 24 तासांच्या आत माननीय न्यायालयात रिमांड रिपोर्टसह पोलीस हजर करतात. नॉन बेलेबल ऑफेन्स हे जर JMFC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासकडे ट्रायबल असल्यास संबंधित पोलीस हे रिमांड पेपरसोबत संबंधित आरोपीस मेहरबान न्यायालयात हजर करतात. सदर आरोपीस गुन्ह्यात आवश्यकता असल्यास मेहरबान न्यायालय संबंधित आरोपीस PCR पोलीस कस्टडी रिमांडमध्ये ठेवण्याचा आदेश करते. त्यानंतर पुढील मुदतीत संबंधित आरोपीस MCR म्हणजेच मॅजिस्ट्रेट कस्टडी म्हणजेच जेलमध्ये पाठविण्याचा आदेश कोर्ट करते. त्याकरिता जामीन मंजूर होणे कामी माननीय न्यायालयात जामीन अर्ज करावा लागतो. जामीन मिळणे कामी माननीय न्यायालयात विनंती अर्ज करावा. सदर अर्जात आरोपीचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता, कामधंदा व नाव नमूद करणे, आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्याचे सविस्तर वर्णन करणे, आरोपीवर दाखल केलेल्या गुन्ह्याचे सर्व हकीकत कथनबाबत अर्जात नमूद करणे, आरोपीस जामीन का मिळावा याविषयी मुख्य मुद्दे नमूद करावे. जसे 1 नंबर, आरोपीने गुन्हा केलेला नाही. नंबर 2, आरोपीवर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. 3 नंबर, आरोपीस खोट्या गुन्ह्यात अडकविलेले आहे. नंबर 4, आरोपी हा स्थानिक रहिवासी आहे. नंबर 5, आरोपी हे कायमस्वरूपी रहिवासी आहे. नंबर 5, आरोपी कायमस्वरूपी रहिवासी आहे. नंबर 6, आरोपी हे जामीन देण्यास तयार व उत्सुक आहे. नंबर 7, मेहरबान न्यायालय ज्या अटी व शर्ती आरोपीवर टाकतील त्या सर्व अटी व शर्ती आरोपीस मान्य व कबूल राहतील. नंबर 8, आरोपी हा त्याचे गाव तथा शहर सोडून कायमस्वरूपी जाणार नाही. 9 नंबर, आरोपी हे मेहरबान न्यायालयाच्या प्रत्येक तारखेस हजर राहणार. 10 नंबर, आरोपी हा पोलीस यंत्रणेस मदत व सहकार्य करणार. 11 नंबर,
फिर्यादी आरोपी हे फिर्यादी, पीडित व साक्षीदार यांच्यावर दबाव टाकणार नाही. 12 नंबर, आरोपी हे दाखल केलेल्या गुन्ह्यासारखे गुन्हे पुन्हा करणार नाही. नंबर 13, आरोपी हे सराईत गुन्हेगार नाही. 14, बेल इज रूल अँड जेल इज एक्सेप्शन या सायटेशनवर जोर देणे. शेवटी विनंती की आरोपीस जामिनाचा आदेश व्हावा असा वरील प्रमाणे जामीन अर्ज मेहरबान कोर्टात दाखल करणे. सदर जामीन अर्जावर मेहरबान साहेब हे PP2 से आणि IO2 से असा आदेश करतात. सदर आदेश झाल्यानंतर सरकारी वकील हे जामीन अर्जावर म्हणणे मांडतात. बहुतेक करून सरकारी वकील हे आपल्या जामीन अर्जावर नाकारण्याबाबत दाखल करावे. जामीनदार देणेकामी सदर जामीन सेटवर जामीनदाराचे जामीन स्थिती संबंधित क्लर्ककडे जामीनदार हा पूर्वी जामीन झाले की नाही हे तपासून घेणे. तेथे जामीनदाराचे एक फोटो तेथील रजिस्टरमध्ये चिटकावा. FIR आरोपीचे नाव व कोर्टाचे नाव नमूद करावे. जामीनदाराचा एक फोटो चिटकवा व उर्वरित एक फोटो हा दर्शनी भागावरील जामीन अर्जावर चिटकविणे. संबंधित क्लर्क हे जामीनदाराचे जामीन स्थिती तपासून योग्य तो शेरा मारून जामीन सेट देतात. सदर जामीन सेट हा न्यायालयाच्या योग्य त्या रावसाहेब यांच्याकडे जामीनदारास समक्ष हजर करावे. सदर जामीनदारास रावसाहेब हे शपथ देऊन सदर जामीन अर्जावर शेरा मारतात. सदर जामीन अर्जासोबत माननीय कोर्टाचा जामीन अर्ज मंजूर झाल्याचा मूळ आदेश सोबत दाखवावा. सदर शेरे मारलेला जामीन अर्ज हा कोर्टात दाखल करून सदर जामीन अर्जावर जामीनदार प्रत्यक्ष व समक्ष मेहरबान न्यायालयात समोर हजर करावे. सदर जामीन मंजूर झाले नंतर कोर्टाचे क्लर्ककडून आरोपीचे जेल रिलीज वॉरंट घ्यावे. माननीय कनिष्ठ न्यायालय JMFC कोर्ट साहेब यांनी जामीन अर्ज नाकारल्यास माननीय सत्र न्यायालय येथे क्रिमिनल बेल ॲप्लिकेशन करावा. नॉन बेलेबल व सेशन कोर्ट ट्रायबल गुन्हेमध्ये माननीय सेशन कोर्टमध्ये जामीन अर्ज दाखल करावा. माननीय सत्र न्यायालय यांच्याकडे जामीन अर्जासोबत JMFC साहेब यांनी नामंजूर केल्याची सर्टिफाईड कॉपी सोबत जोडावी. त्याचप्रमाणे FIR कॉपी, रिमांड पेपर, PCR MCR रिपोर्ट व आरोपीचे आधार कार्ड जोडून जामीन अर्ज दाखल करावा. कनिष्ठ न्यायालय प्रमाणेच विनंती जामीन अर्ज करावा. त्यात अजून जास्त सविस्तर माहिती नमूद करावी. जामीन अर्जासोबत सुरुवातीस सांगितलेल्याप्रमाणे जामीन अर्ज करावा. बेल ॲप्लिकेशनवर माननीय सत्र न्यायालय IO आणि PP2 से असा आदेश पारित करतात. माननीय सत्र न्यायालय सदर जामीनवर पुढील तारीख देऊन प्रकरण तहकूब करतात. पुढील तारखेस ऑनरेबल सेशन कोर्टमध्ये संबंधित IO हे समक्ष हजर राहून लेखी म्हणणे त्यांच्या सही शिक्क्यानिशी दाखल करतात. त्याच दिवशी माननीय सरकारी वकील हे देखील त्यांचे लेखी किंवा तोंडी म्हणणे सादर करतात. सदर जामीन अर्जावर माननीय सत्र न्यायालय, मेहरबान न्यायालय हे दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून सदर अर्जावर लेखी आदेश पारित करतात. सदर आदेश पारित केल्यानंतर सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे जामीनदाराचे जामीन स्थिती तपासून जामीनदाराचे कागदपत्रासह जामीन अर्ज दाखल करावे. वर नमूद केलेल्या घटनाक्रमाप्रमाणेच संबंधित लिपिकाकडून जेल रिलीज वॉरंट घ्यावे. मित्र हो, हा वरील प्रमाणे प्रत्यक्षात जामीन अर्जाचे कामकाज कसे चालते याबाबतचा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेतली. आपणास जर हा सविस्तर व्हिडिओ आपल्यास आवडला असल्यास तुमच्या व्हॉट्सअपवरील सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करावा.
सदर व्हिडिओबाबत तुम्हाला काही शंका, अडचण, चूक किंवा दुरुस्ती सजेशन देणे असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करावा ही विनंती. जय हिंद.